अबोली मालिकेच्या आजच्या भागामध्ये डॉक्टर रमा व सर्वांना खरं तर अंकुश सरांची दृष्ट कधी येईल ते सांगता येणार नाही. त्यांच्या बुबुळाला जखम झाली आहे. त्यांच्या बुबुळाच्या पाठीमागे पडद्यावर औषधाचा किती परिणाम झाला ते काही दिवस कळणार नाही असे सांगतात. तेव्हा रमा डॉक्टरांना आणखी किती दिवस लागतील ते विचारते. त्यावर डॉक्टर ते सांगता येणार नाही, परंतु त्यांना जास्त स्ट्रेसमध्ये ठेवू नका. एक इंद्रिय नसल्यामुळे माणसाचा आत्मविश्वास जाऊ शकतो. त्यामुळे सतत तुम्ही अंकुश सरांना मोटिवेट करत राहा असे डॉक्टर सर्वांना सांगतात. तेव्हा नीता डॉक्टरांना जर त्याची दृष्टी परत आली नाही तर असा प्रश्न विचारते. ते ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. रमा नीताला तू हे काय बोलतेस, असे होणार नाही असे बोलते. तेव्हा नीता रमाला असे होऊच नये, परंतु आई ही शक्यता नाकारता येत नाही. जर तसे काही झाले तर आपल्याला पेशंटची मानसिक तयारी करून घ्यायला हवी ते आव आणत नीता सांगते. तर डॉक्टर नीताला तुम्ही बरोबर बोलत आहात. जर असे काही झाले तर आपण आय डोनर पाहूच असे सांगतात. त्यानंतर डॉक्टर अंकुश जवळ जातात आणि त्याला आज तुम्हाला डिस्चार्ज द्यायचा आहे. दर 4 दिवसांनी तुम्हाला चेकअपसाठी यायचे आहे असे सांगतात. तर अंकुश आनंदाने ठीक आहे डॉक्टर असे बोलतो. तेवढ्या डॉक्टर त्याला चालण्यासाठी स्टिक देऊ लागतात. स्टिक पाहून अंकुश डॉक्टरांना स्टिकची मला काहीच गरज नाही, मी धडधाकड आहे, चालू फिरू शकतो असे सांगतो. तेव्हा माधव काका अंकुशला समजावून सांगतात, परंतु अंकुश माधव काकांना पण स्टिकसाठी नकार देतो. मला कुणावर अवलंबून राहायचे नाही असे अंकुश सर्वांना सांगतो. तेव्हा रमा अंकुश जवळ जाते आणि अबोलीकडे पाहत परक्यांवर अवलंबून राहणे चुकीचे आहे, पण जे आपले आहे, हक्काचे आहे, ते आपल्यासाठी आधार असतात असे म्हणत रमा अंकुशच्या हातामध्ये स्टिक देते आणि रमाने समजवल्यानंतर अंकुश ती स्टिक आपल्या हातात घेतो. त्यानंतर अंकुश उठतो व चालू लागतो, पण लगेच तो खाली पडू लागतो. तेव्हा अबोली सर सर म्हणत अंकुशला धरते व आधार देते. अंकुश लगेच बाजूला होतो. तो अबोलीशी बोलत नाही आणि आपण निघूयात असे अंकुश रमाला सांगतो. रमा त्याला धरून बाहेर निघून जाते. तर अबोलीला ते सर्व पाहून खूप वाईट वाटत असते. त्यानंतर रिक्षेमध्ये अंकुशला सर्वजण घरी आणतात. आजी अंकुशला ओवाळते. त्यानंतर नीता पण खोटेपणाचा आवा आणत अंकुशला ओवाळते. सर्वजण खूप खुश होतात. अंकुश घरामध्ये प्रवेश करतो. अंकुश स्टिकच्या मदतीने घरातील सर्व वस्तू ओळखतो. ते पाहून अबोली व सर्वांना खूप आनंद होतो आणि त्यानंतर अंकुश देवाऱ्यासमोर जातो आणि देवाच्या पाया पडतो. आजी आनंदाने अंकुशचे कौतुक करत माझा अंकुश संकटांवर मात करून जिद्दीने उभा राहिला असे सांगतात. त्यानंतर नीता त्याला सोफ्यावर बसवते आणि अबोलीकडे तिरक्या नजरेने पाहते. बिचारी अबोली दारातच उभी असते. त्यानंतर रमा अबोलीकडे जाते व अबोलीला माझ्या मनात तुझ्याविषयी जो राग आहे, चीड आहे, ती कायम तशीच राहणार आहे, परंतु सध्या जी परिस्थिती ओढवली आहे त्यात अंकुशचा विचार करणं मला जास्त गरजेचे वाटते. अंकुशचा आत्मविश्वास परत येणं मला तुझ्यावरील रागापेक्षा जास्त महत्त्वाचे वाटते. आपल्यात जर काही वाद झाले तर त्याला त्रास होऊ शकतो आणि मला ते नको आहे. म्हणून ही परिस्थिती निवळेपर्यंत आपल्यात काहीच झाले नाही असे दाखवूया. आपल्यातले वाद तोपर्यंत मी बाजूला ठेवते असे रमा अबोलीला सांगते. तेव्हा अबोली रमाला आई माझ्या मनात तुमच्याविषयी फक्त आणि फक्त आदर आहे, प्रेम आहे असे सांगते. ते ऐकून रमा अबोलीला हेच नाटक तू आत्तापर्यंत जसे करत आलीस तेच नाटक तुला यापुढेही करायचे आहे असे सांगते आणि आतमध्ये निघून जाते. त्यानंतर अंकुश देवाचा प्रसाद खाऊ लागतो. मोठे काका पण प्रसाद खातात. तेव्हा आजी अबोलीकडे पाहते व रमाला अबोलीला पण प्रसाद दे की म्हणून सांगतात. तेव्हा रमा अबोलीला आत बोलावते. ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो. तेव्हा नीताचा चेहरा पडतो, परंतु ती चेहऱ्यावर खोटे हसू आणत अबोलीला आतमध्ये बोलावते. तेव्हा अबोली आत येण्यासाठी पाऊल टाकू लागते. तर अंकुश मध्येच तिला थांबवतो आणि रागाने अबोलीला या घरात पाऊल ठेवायचे नाही. खोटे बोलणाऱ्यांना या घरामध्ये थारा नाही. ज्यांची जागा बाहेर आहे त्यांनी बाहेरच राहावे असे सांगत अंकुश तिथून रागाने निघून जातो. अबोली मात्र शांतपणे ते सर्व सहन करते आणि त्यानंतर माधव काका आजीला जेवायला काय केलंस ते विचारतात.
तेव्हा आजी माधव काकांना अंकुशच्या आवडीची उसळ बनवली आहे असे सांगतात. तेवढ्यात अंकुश तिथे येतो. राघू त्याला तू शर्टची बटणं असे कसे लावलेस ते विचारते. तेव्हा अंकुश व्यवस्थित बटन लावतो व तो स्वतःवरच चिडतो. काका आणि आजी त्याची समजूत काढत असतात. काका अंकुशला मी तुला लहानपणापासून ओळखतो बाळा, तू किती जिद्दीचा आहे ते मला माहीत आहे. ही लढाई पण तू जिंकणार मला खात्री आहे. तुझी दृष्टी परत येणार असे माधव काका अंकुशला सांगतात. तेव्हा अंकुश काकांना माझी दृष्टी जर परत आली नाही तर असा उलट प्रश्न करतो. तेवढ्यात प्रिन्स तिथे येतो आणि मी माझे डोळे तुम्हाला देईल दाजी असे अंकुशला सांगतो. प्रिन्सला पाहून सर्वांना खूप मोठा आनंद होतो. अंकुश खुश होत प्रिन्सला बाळा तू लहान आहेस असे सांगतो. तेव्हा नाही जिजू, तुम्हाला डोळे देण्याइतका मी नक्कीच मोठा आहे असे प्रिन्स सांगतो. तेव्हा अंकुश त्याला बाळा तुला अजून संपूर्ण जग पाहायचे आहे असे बोलतो. तेव्हा प्रिन्स जिजू डोळेच काय, तुम्हाला बरे होण्यासाठी मी काहीही करू शकतो असे सांगतो. तेव्हा प्रिन्स तू काळजी करू नकोस, तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात. आज तू जे काही बोललास तेच माझ्यासाठी खूप काही आहे असे आनंदाने अंकुश सांगतो. ते पाहून अबोलीला खूप आनंद होतो आणि त्यानंतर रात्री प्रिन्स अबोलीचा निरोप घेतो. तेव्हा अबोली त्याला तू खूप मोठा झालास प्रिन्स असे म्हणत रडते. तेव्हा प्रिन्स अबोलीला धीर देत ताई अशी रडू नकोस, जिजूंना आता फक्त तुझाच आधार आहे. तू सुद्धा त्यांची ताकद बन. त्यांना कधीच असे वाटू देऊ नकोस की ते कधीच हे जग बघू शकत नाही असे सांगतो. त्यावर अबोली प्रिन्सला त्यांचा माझ्यावर विश्वासच राहिला नाही. त्यांनी माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलाय. ते माझ्याशी बोलत पण नाही असे सांगते. तेव्हा प्रिन्स अबोलीला समजावतो आणि अबोलीचा निरोप घेतो. तेव्हा अबोली मनातल्या मनात मी यांच्यासाठी काय करू शकते जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास परत येईल असा विचार करते. तेवढ्यात अबोलीला समोर काही मुले कॅरम खेळत असताना दिसतात. अबोली त्यांच्याकडे जाते व मला तुमची मदत हवी होती असे विचारते. त्यानंतर अबोली त्या मुलांना आपला प्लॅन सांगते. तर सर्वजण अंकुशसाठी ते सर्व करायला तयार होतात. माधव काका अंकुशला बाहेर घेऊन येतात आणि बाकावर बसवतात. अंकुश काकांना या वयात मी तुम्हाला आधार द्यायला हवा, तर उलट तुम्हीच मला आधार देताय असे सांगतो. नंतर अंकुश काकांना आतमध्ये पाठवतो. अबोली अंकुशच्या पाठीमागे जाते व मुलांना खुणावते. ते मुले अंकुशला आज तू खेळायला असता तर बरे झाले असते, आजच कॅरम पॉलिश करून आणलाय असे सांगतात. तेव्हा तुम्ही खेळा मी इथेच आहे असे अंकुश सांगतो. तर ती मुले नाटक करत अंकुशला खेळता येत नाही म्हणून चिडवतात. तर अंकुश ते पाहून चिडतो. तेव्हा अबोली अंकुशजवळ जाते व अहो का चिडताय, कोण म्हणाले तुम्ही खेळू शकत नाही असे विचारते. तेव्हा अंकुश तिला मला तुझ्याशी बोलायचे नाही असे सांगतो. पुढील भागामध्ये अबोलीमुळे अंकुश आनंदाने पुन्हा कॅरम खेळणार आहे. अबोली अंकुशला आपलेसे करून टाकणार आहे.